आता समोर जे सरकार येईल त्यानं बस आमचं एवढाच म्हणणं आहे का आमच्यापर्यंत योजना पोचल्या पाहिजे। आपण जो देशाचा भला करते त्या नेत्याकडे आपण बघू। अच्छा, असं तर जो मोदीच्या बाजूला असेल त्याला असेल, कारण का जो देशाचा विकास करेल त्यालाच आपण मत देऊ। रोजगार नाही, शिकून आहेत तर ते पडले आहेत, त्यांच्यासाठी कोणतीच योजना नाही आहेत। इकडे कोणते कामधंद्याची सोय नाही आहे। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात MKM न्यूज 24 आणि मी डॉक्टर सुशील लाडे। आपण आज आहोत अर्जुनी मोर तालुक्यातील मोरगाव ह्या ठिकाणी आणि इथं ह्या मोरगावच्या चौकामध्ये इथं खूप सारे इथली जे मंडळी आहेत, हे इथं मोरगावचे जे लोक आहेत ते बसलेले आहेत आणि नुकताच आगामी 2024 ची जे भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक आहे आणि येत्या 19 एप्रिलला ही निवडणूक आहे। आणि काय वारं चाललंय निवडणुकीविषयी इथले जे लोक आहेत, बुजुर्ग आहेत, ह्या लोकांना आपण इथलं मत विचारूया, त्यांचं काय म्हणणं आहे ह्या निवडणुकीबद्दल। काय नाव आपलं? काँग्रेसला वोट देऊ ना आपण। आपलं नाव काय? झिंगर खोब्रागडे। अच्छा, खोब्रागडे साहेब, आता नुकताच हे लोकसभेची निवडणूक आहे आणि महायुतीकडून जो आहे जे खासदार सुनीलजी मेंढे हे उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रशांत पडोळे उभे आहेत। तर ह्या दोघे उमेदवाराला आपण बघता, आपण आपली पसंती कोणाला असेल? काँग्रेसकडे, काँग्रेसले आहे नाराजी। आता का बरं नाराजी आपली? ते 5 वर्ष येऊन गेले नाही ना एका एवढा। अच्छा, तुमच्या गावी आले नाही अजून? नाही। अच्छा, तुम्ही बघितले का सुनील मेंढेला? बघलोच नाही मी आजपर्यंत। बघितलेच नाही आपण। आणि आपण म्हणजे जे आता सरकारच्या योजनेचा काही लाभ घेतलाय का आपण? सरकारचं म्हणजे अपंगाच्या निधीतून ते पैसे भेटत आहेत। अच्छा, मोदी सरकार तर म्हणते की अब की बार 400 पार, तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? आम्ही काँग्रेसला वोट देऊ। अच्छा, काय नाव सांग आपलं? गंगराज मेसराम। मेसराम जी, आगामी लोकसभा निवडणूक 2024 ही समोर आहे आणि येत्या 19 एप्रिलला ही निवडणूक आहे। तर म्हणजे आपलं मत कोणाला असेल? वंचितला देणं साहेब। असं वंचित देणार आहात आपण? अच्छा, म्हणजे आता जे खासदार आहेत सुनीलजी मेंढे आणि जे महायुतीचे मेंढे जे आहेत आणि आघाडीचे जे आहेत उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही नाराज आहे साहेब। आलेच नाही, आम्हाला भेट दिलाच नाही। कोण नाही भेटलं तुम्हाला? सुनील मेंढे। सुनील मेंढे, अच्छा, सुनील मेंढे खासदार आहेत आपले? तुम्ही बघितले का त्यांना कधी? नाही। आपल्या गावात आले का ते? आलेच नाही। अच्छा, तुम्ही त्यांच्याकडे गेला कधी? नाही। अच्छा, त्यांच्या म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजना तुम्ही लाभ घेतल्यास? नाही, काहीच नाही घेतल्या। अच्छा, काय नाव आपलं? मधु सोनवाने। सोनवाने साहेब, आपले जे आता आगामी जे निवडणूक आहे 2024 ची 19 एप्रिलला, तर म्हणजे काय तुमचं मत आहे आणि तुमची पसंती कोण आहे? वंचितलाच देऊ ना आपण। अच्छा, वंचितला तुमचं मत होणार आहे? अच्छा, म्हणजे का बरं वंचितला? आम्हाला कोणता फायदा दिला नाही, मोदी नाही, काहीच नाही केलेलं आमचा। अच्छा, आणि हे एवढं सरकार आलं तर आमचं काहीच नाही केलं अजून। अच्छा, आणि मेंढे साहेब ना? नाही काय केलं ना। आणि आता हे जे महाआघाडीचे उमेदवार आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे, त्याबद्दल काय म्हणणं आहे? आम्ही त्या वंचितला देऊन आम्ही होतो। अच्छा, वंचित, इथं वंचित चे चाहनेवाले जास्त आहेत। त्यानंतर काय नाव आपलं? संजय शहारे। अच्छा, शहारीजी, काय तुमचं मत आहे या निवडणुकीविषयी? आता ह्या निवडणुकीविषयी असा मत आहे की जो उमेदवार होता याच्या आधी जो खासदार बनून गेलेले आहेत सुनीलजी मेंढे, हे 5 वर्षापर्यंत राहिलेले आहेत आणि 5 वर्षात आमच्या गाव, म्हणजे गाव छोटासाच असेल पण अर्जुनी तालुका असल्यामुळे गाव 1 किलोमीटरवर आहे। 1 किलोमीटरवर जो माणूस 5 वर्षात 5 फेरी काय एकही फेरी जो माणूस टाकू नाही सके गावात, तर तो कोणता विकास करू शकते आणखी समोर आल्यानंतर आमच्या गावचा? पण काँग्रेसला देऊ मत। अच्छा, काय नाव जी आपलं? केवळराम लोधी। अच्छा, लोधी साहेब, आता आगामी लोकसभा निवडणूक आहे 2024, तुम्हाला माहित आहे का? माहित आहे ना। एकाच आघाडीची जी उमेदवार आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत आणि महायुतीचे जी उमेदवार आहेत कमळकडून, भाजपकडून, ते आहेत सुनीलजी मेंढे। तर म्हणजे तुमची पसंती कोणाला असेल? आम्ही पंजाब पहिल्यापासून शहर आहे। अच्छा, शहारीजी, आता जे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर पडोळे आहेत आणि युतीचे उमेदवार जे आहेत भाजपकडून सुनीलजी मेंढे, तर तुमची पसंती कोण असेल? मला तोच आहे आपला काँग्रेसवाला काम केलं प्रशांत पडोळे। गावामध्ये म्हणजे चुनावाची वारी कुणाकडे, असं माहोल कुणाकडे आहे असं वाटतंय? काँग्रेस। अच्छा, काँग्रेस। विजय राऊत। अच्छा, राऊतजी, आता साबरमती जे निवडणूक आहे लोकसभा ची निवडणूक आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? या डॉक्टरला देऊन ना आम्ही निवडून। कोणता डॉक्टर? आज या काँग्रेसवाला। काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे, महाआघाडीचे उमेदवार।
अच्छा, त्यांना तुम्ही द्याल. हो. अच्छा, भाजपला का बरं नाही? ते आमच्या येथे क्षेत्रामध्ये आलंच नाही ना अजूनही, काही नाही दाखवलं नाही ना. अच्छा, तुमचे काय नाव आपलं? माझे नाव आहे दयाराम मधु सोनवाने. असं दयारामजी, तुम्ही काय करता? मी मजूर माणूस आहो. माझ्याजवळ शेती नाही, वाडी नाही. आता माझे मुला बराबरीचे झाले, त्याला शिकवू कसे? पुरी महागाई मोदी सरकारने वाढवून दिला आहे. आता पोट भरो का मी त्याला शिकव. जे हे भूमिहीन माणसं आहेत यांच्यासाठी कोणती योजना आणलं मोदी सरकारनं? आपलं यशवंत पचारे. पचाराजी, आता साबरमती जी आगामी लोकसभा भंडारा गोंदियाची जी निवडणूक आहे 19. आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही शेतीवाडी नाही आहे, भूमिहीन व्यक्ती आहेत, मजुरी करणे आणि आपले खाणं आहे. तर आम्हाला काय पाहिजे? सिर्फ रोजी रोटी पाहिजे. आणि हे जे सरकार आहे हे रोजी रोटी बरोबर देत नाही आहे. आणि कसं आहे, रोजी करून तर आम्ही खाऊ, हा एक आमचं काम आहे. सरकार आज आमच्या ह्या ढेवराच्या संस्था आहेत त्या गटाला किंवा कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या ठेकेदाराला देत आहेत. आपलं पुष्पा अमृत गोबाडे. आता गोबाडे मॅडमजी, आता आगामी जे लोकसभेची जी निवडणूक आहे 2024 ची 19 एप्रिलला, आणि इथे खूप सारे उमेदवार उभे आहेत. तर म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे ह्या निवडणुकीबद्दल आणि तुम्ही कसं बघता? आपण जो देशाचा भला करते त्या नेत्याकडे आपण बघू. अच्छा, महाविकास आघाडीकडून जे आहेत डॉक्टर प्रशांत पडवळे आहेत आणि महायुतीकडून जे आता खासदार सुनीलजी मेंढे आहेत हे उभे आहेत. तर आपली पसंती कोणाला असेल? आमची पसंत जो मोदीच्या बाजूला असेल त्याला असेल, कारण का जो देशाचा विकास करेल त्यालाच आपण मत देऊ. अच्छा, असा नेता पाहिजे का आपल्या ग्रामीण भागापर्यंत तो पोहोचला पाहिजे. काय नाव जी आपलं? यशवंत मथुजी कराटे. असं कराडजी, आता आगामी लोकसभा जी निवडणूक आहे 2024 ची, तर त्या अनुषंगाने जे उमेदवार उभे आहेत काँग्रेसची जे आहेत प्रशांतजी पडोळे जे महाआघाडीकडून आहेत आणि महायुतीकडून जो भाजपकडून जे आहेत सुनीलजी मेंढे, तर म्हणजे आपली जे पसंती आहे ती कोणाला असेल? पसंती म्हणणं म्हणजे बरोबर, पण ते काय आहे, जो अजून ह्या एरियामध्ये त्या पडोले कोणी ओळखतही नाही. हा, बरोबर आहे. असून येथे जो असा माणूस पाहिजे का ह्या एरियाचा विकास करणारा पाहिजे. प्रचार लोकसभेची निवडणूक कोणत्या वेळेची निवडणूक झाली का तर निवडणूक होईपर्यंत येतात आणि नंतर ती येतच नाही. आणि ते असून ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे लक्ष देतच नाही. तर काय परिचय आपला, काय नाव आहे? पितांबर जीवन लाडे. अच्छा, लाडेजी, आगामी जी आता लोकसभेची निवडणूक आहे त्या तिथं जे महायुतीकडून जे आहेत खासदार म्हणजे सुनीलजी मेंढे उभे आहेत आणि आघाडीकडून जे आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे उभे आहेत. तर म्हणजे दोन्ही उमेदवारांपैकी तुमची पसंती कोणाला असेल? आम्ही काँग्रेसला देऊ. अच्छा अच्छा, खासदार जे होते सुनील मेंढे तुमच्या गावी आले होते का ते? नाही आलं. अच्छा, तुमच्या गावी आलीच नाही का ते? आलेच नाही. जेव्हा ते निवडून गेले इथून तेव्हापासून आलेच नाही. आम्ही जेव्हाचा इथून तो निवडून गेला तेव्हापासून आम्ही पाहिलोच नाही. अच्छा, तुमच्या गावात आलेच नाही ते? आलेच नाही. अच्छा, काय नाव आपलं? प्रेम सहारे. तर आगामी जे लोकसभा निवडणूक आहे तिच्यामध्ये जे पंजाबकडून जे आहेत काँग्रेसकडून ते डॉक्टर पडोळे उभे आहेत आणि भाजपकडून जे आहेत ते सुनीलजी मेंढे उभे आहेत. तर म्हणजे तुमची पसंती कोणाला असेल? आम्ही पंजाबला देऊन टाकू असा माझा विचार आहे. अच्छा, पंजाबला देऊन टाकू असं तुमचं मत आहे. म्हणजे भाजपच्या कामाशी तुम्ही संतुष्ट नाही आहात का? आता ते तर सगळीकडे होत आहे जी. त्याच्याबरोबरची काय मत आहे आपलं ह्या सरकारच्या विषयी? सरकारची पलटली पाहिजे सरकार. अच्छा, म्हणजे बदल पाहिजे सरकारमध्ये. असं भाजपकडून जे आहेत सुनीलजी मेंढे उभे आहेत आणि काँग्रेसकडून मेंढे आलाच नाही मोरगावला. तुमचे नाही नाही अच्छा, दिसलाच नाही, चेहराच नाही दिसला त्याचा अजून. अच्छा, तर तुम्ही त्यांच्या कामाशी संतुष्ट आहात का? संतुष्ट म्हणजे तो 70 करोडची प्रॉपर्टीचे मुलं ना आम्हाला काय दिला भाऊ का आंबाडीचा. काय नाव आपलं? हेमराज शहारे. आता शहराची आता जी आगामी लोकसभेची निवडणूक आहे आणि इथं जे आहेत काँग्रेसकडून जे डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत आणि भाजपकडून जे आहेत ते सुनीलजी मेंढे उभे आहेत. तर दोन्ही उमेदवारांपैकी तुम्हाला पसंती कोणाला असेल? पसंती म्हणजे आम्ही पडवलेला पसंती करू. मेंढे तर नाही पाहिलं 5 वर्षामध्ये. कधी लोक त्याला ओळखत बी नाही, फक्त फोटोवरून ओळखतात त्याला, बाकी काही नाही. तुमच्या बाई भैसे आहे. अच्छा, भैसारे मॅडम, आता साबरमती जी लोकसभेची निवडणूक आहे त्याबद्दल जे प्रशांत पडोळे उभे आहेत काँग्रेसकडून आणि भाजपकडून जे सुनीलजी मेंढे उभे आहेत, तर म्हणजे तुमची पसंती म्हणजे कोणाला असेल? आमची आता म्हणजे ह्या सरकारने जे आहे किंवा खासदारांनी काम केली आहे त्याची विकास कार्य तुम्हाला आवडली आहे का आणि तुम्ही साबरमती त्यांनाच सतत पाहू इच्छिता का?
आता का सांगायचं का सांगायचं आहे. आता सरकारच्या कोणत्या योजने तुम्ही लाभ घेतलेले आहात? आता लाभ आम्हाला काहीच नाही मिळाला. काय नाव आपलं? माझं नाव तृप्ती मनोज घुले, मोरगावची मी रहिवासी आहे. अच्छा. तर आता आगामी लोकसभा जी निवडणूक आहे 2024ची ही आता समोर 19 एप्रिलला आहे. तुमचं काय मत आहे? आमचं मत एवढंच आहे का कोणतीही सरकार येऊ दे, फक्त आमचा गोरगरिबांचा भला झाला पाहिजे. नाहीतर सरकार नावापुरती येते न काम कार्य सगळे बाजूला राहतात. आमच्यापर्यंत ज्या बी योजना येतात त्या पोहोचत नाही. सरकार जी योजना देते ती आमच्यापर्यंत येतच नाही, मुळीच सगळी मधातच लटकून राहते. तर मग याच्यासाठी आम्ही कोणाला मतदान करावा? भाजपला करावा का राष्ट्रवादीला करावा का कोणाला करावा? पण सरकार तर म्हणते की मी खूप साऱ्या योजना आखलेल्या आहेत आणि सर्व योजना जे आहेत हे शासनाची म्हणजे गोरगरीब पर्यंत हे खालपर्यंत गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर ते योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही का? नाही, आमच्यापर्यंत योजना पोहोचल्या नाही आहेत. आपण घरकुल भेटतात बाबा, बस झाला. तर आम्हाला घरकुलही नाही मिळाला ना, तर आम्ही कोणत्या योजनेवर विश्वास ठेवायचा? तुम्ही कोणत्या शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्या? आम्ही आतापर्यंत कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नाहीये. काय तुमच्या गावाचा विकास झाला? काय म्हणजे भेटले त्यांनी काय म्हणाले? आलेच नाही गावापर्यंत. अच्छा. तर या म्हणजे ह्या गावी ज्यात मोरगावी इथले जे खासदार आहेत ह्या क्षेत्राचे सुनील मेंढे हे आलेच नाही असं इथल्या महिलांचं जे असे म्हणणं आहे. आणि त्या महिला खूप नाराज आहेत आणि त्यामुळे ते आता समोरचे जे चुनाव आहे त्याबद्दल ते काय सत्ता परिवर्तन करतील. तर म्हणजे तुमच्या समोरच्या निवडणुकीविषयी काय मत आहे? आता समोर जे सरकार येईल त्यानं बस आमचं एवढाच म्हणणं आहे का आमच्यापर्यंत योजना पोचल्या पाहिजे.